ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण होडी आणि वल्ल बनवणार आहोत। तर यासाठी फुष्टा घेतलाय, खूप मोठा असा घेतलाय। तो वॉशिंग मशीनचा आहे। साइडने असे चौकोन असतो तसा कट करून घेतला, असा अंतरून व्यवस्थित घेतला, खाली ठेवून घेतला म्हणजे, आणि साइडला जे असं खराब आलाय किंवा मध्ये अशा या पट्ट्या आल्यात त्या आपण कट करून घेणार आहोत। पूर्ण अशी एकच पीस मध्ये नाव नाही बनवणार आपण, छान तुकडे असतात ना मध्ये व्यवस्थित फुष्टा, तो आपण वापर करणार आहोत। तर इथे बघा हे असं आलंय, मध्ये रेघा आल्यात, ते आम्ही सगळं कट करून टाकणार आहोत, म्हणजे मधला पोर्शन छान तो काढून घेणार आहोत आपण। अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे। तुमचा नुसता गणपती बसवायचा असेल तर तुम्ही छोट्या प्रकारे नाव बनवू शकता। तर आमच्याकडे महालक्ष्मी आणि गणपती असं असल्यामुळे आम्ही मोठी अशी सोप्याच्या मापाप्रमाणे घेतली आहे। तर असं सोप्याला आम्ही हे ठेवून घेतलं आणि आमचं माप घेतलं, त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊन करू शकता। तर अशा प्रकारे दोन साइडचे आम्ही मोठे असे उंचीला ठेवलेत आणि मध्ये असे दोन पीस लावले। अशा प्रकारे आमचं साइज प्रमाणे आम्ही करून घेतलं, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। छानसं झालेला आहे आपला साकडा एक झाला। आणि मग आता काय करायचंय, छोट्या जो उरलेला फुष्टा असतो तशा आपल्या 4 बोटांतर अशा आम्ही पट्ट्या कट करून घेतल्या आणि नंतर हे अशा प्रकारे व्यवस्थित हे क्लीन व्यवस्थित कटरनी करून घेतलं। मग सेलो टेप लावल्या मागच्या साईडनी आणि आपण फुष्टा काढला, हा छोटा असं मागच्या साईडला सपोर्ट दिलाय त्याला, आणि मग बोटीचा आकार आम्ही चॉकनी आखून घेतला आणि तो कट करून घेतोय। तर अगदी व्यवस्थित हळूवारपणे घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही हा आकार दिला आणि असं कटिंग केलंय। आपण आधी चॉकनी करून घ्यायचं आणि नंतर मग हे कटरनी करायचं। दोन्ही साइडला आम्ही बोटला गोलाकार दिलेला आहे आणि अशा प्रकारे आमची बोट झाली। आता मध्ये हे आपण 3-4 फुष्टे, हे फुष्ट्याचं वरचं पातळ कवर असतं ते काढून घेतलं आणि जिथे जॉईंट आले तिथे आपण हे अशा फेमिकॉलने लावून घेणार आहोत। तर आमचे हे 3 जॉईंट आलेत, तिथे आम्ही हे पट्ट्या लावून घेतल्या आणि मग चॉकनी असं आखून घेतलं। आखून घेतल्यावर त्या कॉलम मध्ये आम्ही ते कलर 3 वापरले, त्या प्रकारे अशा प्रकारे लावून घेतले आणि छान फॅन चालू ठेवायचा, म्हणजे हे पटकन वाळलं जातं। हे 3ही कलर झाले, वाळून झाले की त्याला अशी बॉर्डर केली आहे। वरती आम्ही ब्लॅक कलर दिलाय आणि हे कलर उठून देण्यासाठी मध्ये लाइनिंग म्हणून आम्ही केलंय आणि असं फॅन खाली सुकायला ठेवलंय। तर अशी आमच्या प्रकारे बोट तयार झाली आणि वल्लवन केलेत आम्ही छोटे, तुम्हाला आकार आवडेल तशी। अशा प्रकारे आपली ही बोट, त्याचा लुक किती सुंदर आलाय बघा, किती छान वाटते। आणि असे आम्ही त्या साच्याला लावून तिथेही बघितलं तर अगदी करेक्ट छान झाली। चला, हा बोट आणि वल्लवचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।